ह्या वाहिनीवरती झालेली पाहायला मिळते. ज्या पद्धतीनं ही स्पर्धा पाहिली ते पाहता जरूर प्रत्येकानं ही स्पर्धा एन्जॉय केली. जय गावदेवी क्रिकेट क्लब आगासन ब आयोजित गावदेवी चषक 2026 हे पर्व आपण अनुभवता. आणि आता सलामी जोडी मैदानाच्या आतमध्ये सिद्धू पाटील आणि अतुल भोईर. गेली कित्येक वर्ष सातत्यानं सलामीसाठी हे दोन सलामीवीर आपल्याला पाहायला मिळतात. आणि गोलंदाजीमध्ये सिनियर ओमकारला आपण पाहतोय. षटक क्रमांक पहिल्या 4 षटकांची ही देखील मॅचच्या विजयासाठी दोन्ही संघांना विश ऑल द बेस्ट. खूप साऱ्या शुभेच्छा. अतुल भोईर ऑन स्ट्राईक आणि नॉन स्ट्राईक एंडवरती सिद्धू पाटीलला आपण पाहतोय. ओमकार सिनियर गोलंदाजीसाठी मागच्या मॅचमध्ये गोलंदाजी अटॅक जबरदस्त कौसा संघानं दाखवला. परंतु ह्या मॅचमध्ये टीम वाडेकरनं टॉस जिंकलाय आणि प्रथमतः ते बॅटिंग करतायत. एक धाडसी निर्णय त्यांनी स्वीकारला. बॅटिंगमध्ये त्यांनी धावा जमवल्या देखील होत्या. पहिल्या मॅचमध्ये धावा डिफेंड केल्या. दुसऱ्या मॅचमध्ये देखील कोणी संघाच्या अगेन्स्ट धावा डिफेंडच केल्या होत्या आणि त्या कारणास्तव ह्या मॅचमध्ये देखील त्यांनी बॅटिंग स्वीकारली आहे. पहिला चेंडू आपल्या आगल्या वेगळ्या स्टाईलनं मात्र ह्या बॉलला ऑनसाईडला टर्न करायचं होतं. व्यवस्थित बॉल बॅटचा संपर्क नाही आहे. गॅप शोधू शकले नाहीत अतुल भोईर आणि त्या कारणास्तव फक्त एकच धावफलकावरती अंकित होत असताना एक या आकड्यानं सांघिक धावसंख्येची सुरुवात आपल्याला पाहायला मिळते. आणि वैयक्तिक अकाउंट देखील एक या अंकानं ओपन केलं तर अतुल भोईरनं. सिनियर ओमकार समोर सिद्धू पाटील. दरम्यान हा चेंडू जबरदस्त इम्प्रोव्हायझेशन स्ट्रोक बॉलला पाठवलं डीप मध्ये स्क्वेअर लेगला अगदी व्हीआयपी डाईसच्या समोर. बॉल सीमारेषा पार दणदण करत असताना आलाय तो देखणा चौकार. थँक्यू डीजे. आज पूर्ण दिवसभर आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करत असताना हर्षिता डीजे साऊंड उसार घरश्यामचे सचिन दादा यांना पाहतोय डीजे ऑपरेट करत असताना. खरं तर इथे रेस्ट्रिक्शन आपल्याला पाहायला मिळतात. बंधनं आहेत आवाजावरती. त्या कारणाचा आवाज जास्त लाऊड आपल्याला ठेवता येत नाही आहे. परंतु व्हॉइस क्वालिटी अगदी क्लिअरली तुमच्यापर्यंत पोहोचते. याचं प्रमुख श्रेय डीजे ऑपरेटर सचिन दादा यांना जरूर जात आहे. GTC ही लोकोत्तर वाहिनी आज पवार ब्रदर्स विकास पवार आणि सुनील पवार फाउंडर आशिषजी भोईर या वाहिनीसाठी ज्यांचं महत्त्वपूर्ण योगदान आपण पाहतोय. फटका हा देखील चांगला आहे. डीपमधून क्षेत्ररक्षक येतोय परंतु त्याच्या आवाजाच्या बाहेर दमदार चौकार. या 4 धावफलकावरती धावसंख्या 10 पाहायला मिळते. डबल डिजिट मध्ये धावसंख्या. गोलंदाजी अनालिसिस 1 त्यानंतर चौकार पुन्हा सिंगल आणि त्यानंतर पुन्हा चौकार. हे सध्या तरी आकडेमोड आपल्याला पाहायला मिळते ती स्कोर कार्डवरती. 4 चेंडूंमध्ये 10 धावा एकवटल्या आहेत. मागच्या मॅचमध्ये गोलंदाजांचं वर्चस्व टीम कौसाकडनं आपण पाहिलं होतं परंतु त्याच गोलंदाजांसमोर आता आक्रमक बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये. इथे देखील इम्प्रोव्हायझेशन केलं आणि ह्या फटक्यांसाठी नेहमीच ओळख राहिली. खरं तर पॉवर प्लेमध्ये कसा खेळ करायचा ह्याचं प्रात्यक्षिक नेहमीच आपण अतुल भोईरकडनं पाहिलंय. सलग जवळजवळ 7 चेंडू 7 चौकार हा विक्रम बहुधा या खेळाडूच्या नावावरती जवळजवळ बऱ्याचदा आहे. आणि खास करून पालेगाव ह्या स्पर्धेमध्ये 9 चेंडू 9 चौकार हा विक्रम या पठ्ठ्यानं साकारलाय. जे काहीशे नामांकित असे खेळाडू आहेत ज्यांच्या माध्यमातून चौकार सलग पाहायला मिळतात. अन्यथा सलग षटकार आपण पाहतो परंतु चौकारासाठी कला लागते आणि मी षटकार देखील ठोकू शकतो हे खर तर ह्या खेळाडूला फॉर्मॅट बांधून ठेवत नाही. बॉक्स क्रिकेट असो किंवा ओपन क्रिकेट असो शहरी विभागातनं देखील खेळताना पाहतोय. ग्रामीण क्रिकेटमध्ये देखील हा सातत्यानं चांगला खेळ करताना आपल्याला पाहायला मिळतोय. आणि जशाच तसा खेळ खरं तर मॅच सिच्युएशननुसार खेळ आपण बहुधा अतुल भोईरचा पाहत असतो. आणि खूप कमी कालावधीमध्ये यशाची उंच शिखर सर करणारा हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतो.
ॲज अ गोलंदाज स्वतःला नेहमीच त्यानं प्रूव्ह केलं आहे आणि ॲज अ फलंदाज नेहमीच त्याची उल्लेखनीय कामगिरी टीम जय जलेश्वर वाडेकरसाठी आपण पाहिल्या आणि त्या कारणास्तव त्यांच्या पाठीशी बरेचसे पुरस्कर्ते आणि आज देखील प्रवीणजी तांडेल यांनी ह्या संघाला पुरस्कृत केलं. प्रांजल अँड स्वरूप 11 या नावानं हा संघ खेळताना पाहायला मिळतो. एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर 24 रन, 20 वरती एकही गडी नाही आहे आणि आता दुसरे षटक निलेश भोईरचा वापर दुसऱ्या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. जबरदस्त फ्लाइंग स्टार्टची आवश्यकता होती. टॉस जिंकल्यानंतर ज्या बॅटिंगची सुरुवात खरं तर गरजेची होती ती सुरुवात मात्र दोघांनी मिळवून दिली आहे. दोघांचं कॉन्ट्रीब्युशन आपल्याला पाहायला मिळतं ह्या धावसंख्येमध्ये. दुरून खेळायचं होतं परंतु सुरुवातीला रूम क्रिएट केला होता सिद्धू पाटीलनं आणि त्या कारणास्तव बॉलपर्यंत ते पोहोचू शकले नाहीत. फुटवर्क जरूर दाखवला परंतु गोलंदाज देखील हुशार आहे. दोन चांगल्या खेळाडूंमध्ये सध्या बॅटल आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतं. जितका अनुभव सिद्धू पाटीलकडे आहे त्यापैकी अर्धा अनुभव तरी नक्कीच निलेश भोईरकडे देखील आपल्याला पाहायला मिळेल. सॉफ्टहँडनं सिंगल तर पूर्ण केली आहे. दुसऱ्या धावेसाठी पलटले जातात दोन्ही फलंदाज. खेळपट्टीवरती दोघे देखील तेज आहेत. अगदी जंगलामध्ये 2 हरणं धावावी त्या पद्धतीनं ह्या 2 धावा त्यांनी एकवटल्यात. अगदी चित्त्याची दौड त्यांनी दाखवली आणि या 2 धावेनं धावफलक 22-22 या अंकावरती. आता लायसन देखील असेल कारण की सुरुवातीला जो प्लॅटफॉर्म सज्ज करायचा होता तो त्यांनी जरूर सेट केला आणि त्यानंतर आता विकेटची लाईफ लाईन आहे त्या कारणास्तव आता ते प्रत्येक बॉलला टार्गेट करू शकतात. हे लायसन आता त्यांच्याकडे जरूर असेल. पुन्हा एकदा अगदी खोलात टाकलेला हा चेंडू तिथनं इनसाइड आउट हा फटका दाखवायचा होता. स्लोअर चेंडू होता त्या कारणास्तव मोठा फटका आला नाही आहे परंतु स्ट्राईक रोटेट केली आहे. अँकरिंग भूमिका कधी पूर्ण करायची हे सिद्धू पाटीलला देखील माहीत आहे. सोबतचा खेळाडू जर जास्त फॉर्मात असेल तर आपण सिंगल डबलनं देखील डाव पुढे नेऊ शकतो हे नेहमीच त्यानं दाखवलंय आणि अतुलच्या बॅटमधनं जेव्हा जेव्हा धावा येतात तेव्हा तेव्हा त्याला खेळवणं पसंत हे केलं जात आहे. लेफ्ट ओव्हर द विकेटनं फुल लेनचा चेंडू स्कूप केलाय. बॉल चालला अगदी बॅकएंड एरियामधून गॅपमधून बॉल सीमारेषा पार. मिळतील धावा 4. पण 27 अंकावरती धावा. मैदानाच्या कोणत्याही कोण्याला खेळण्याची क्षमता या खेळाडूमध्ये आपण पाहतो. चतुरस्त्र फटके नेहमीच स्क्वेअर ऑफ द विकेट, डाऊन द ग्राउंड, अगदी लॉंग ऑन, मिड विकेट, एक्स्ट्रा कव्हर प्रत्येक क्षेत्रामध्ये नेहमीच अतुल भोईरचे फटके आपल्याला पाहायला मिळतात. म्हणजे मिस्टर 360 म्हणून त्याची देखील ख्याती आपल्याला जरूर पाहायला मिळेल. तंत्र ह्या खेळाडूकडे जरूर आपण पाहू शकाल. इथे देखील बॉलला पाठवलं आता मिड विकेटला टार्गेट केलं गॅपमधून बॉल सीमारेषा पार. ज्या गोष्टीची मी नुकतीच चर्चा केली की ह्या खेळाडूला कोणतं क्षेत्र बांधून ठेवू शकत नाही. या अगोदरचा चौकार लॉंग लेगला आपण पाहिला आणि त्यानंतर मात्र मिड विकेटच्या मधोमध गॅपमधून बॉल सीमारेषा पार फरार. दुसरा सलगचा चौकार पाहायला मिळतोय. 31 धावा धावफलकावरती. 5 चेंडूंचा खेळ संपलाय. दुसरं षटक प्रगतीपथावरती आणि 30चा पल्ला देखील पार झाला. 31 धावा स्कोर कार्डवरती. एकही विकेट गमावला नाही ही जमेची बाब वाडेकर टीमसाठी. नेहमी चर्चेत राहणारा हा संघ ह्या हंगामाची सुरुवात देखील दणक्यात झाली होती आणि आता देखील तोच फॉर्म. रिव्हर्स खेळतात जबरदस्त प्रॉपर टायमिंग बॉलला चौकार. तीन चेंडू आणि 3 चौकार. सलग चौकारांसाठी हा फलंदाज माहीर आहे आणि पुन्हा एकदा त्याचं प्रात्यक्षिक त्यानं दाखवलंय. एक चौकार लॉंग लेगला, एक मिड विकेटला, त्यानंतरचा एक चौकार रिव्हर्स खेळत असताना आपण डीपिश पॉइंटला पाहिलाय. नवीन गोलंदाज ट्रॅकवरती आपण आता कल्पेशला पाहतोय. कल्पेश गोवारी संघाचा अष्टपैलू खेळाडू. 2 षटकामध्ये 35 धावा पाहायला मिळत आहेत. आणि खरं तर ज्या पद्धतीने आपण पाहतो की एखादा वैविध्यपूर्ण गोलंदाज ज्याच्या भात्यामध्ये 6 चेंडू 6 प्रकारे हाताळण्याची कला असते त्याच पद्धतीने अतुल भोईरकडे ती विविधता बॅटिंगमध्ये पाहायला मिळतो. त्याच्याकडे 6 चेंडू आणि 6 प्रकारे खेळण्याची कला देखील आहे. रिव्हर्स स्वीप असेल, पॅडल स्वीप असेल, डाऊन दी ग्राउंड असेल, त्यानंतर फुलचा फटका असेल, हुकचे फटके असतील, स्कूप असतील, अशा अनेक फटके आणि त्या फटक्यांचा आविष्कार तो सातत्यानं करताना पाहायला मिळतोय. म्हणजे चेंडूवरील त्याची नजर किती क्विक आहे याचं प्रात्यक्षिक मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय.
हँड आय कॉर्डिनेशन, ह्या साऱ्या काही गोष्टी, फुटवर्क आणि सोबत ज्या पद्धतीनं प्रशिक्षक एखाद्या खेळाडूला घडवत आहेत, कॉपीबुक स्टाईलनं कसे फटके खेळायचे हे सांगत असतात. अगदी त्याच प्रकारचा खेळ कॉपीबुक स्टाईलनं त्याचे चौकार आपल्याला सातत्यानं पाहायला मिळत आहेत. कल्पेशचा हा चेंडू बॅकफुटला जाऊन पंच करायचं होतं, पण तो डीपमध्ये त्या ठिकाणी प्रोटेक्शन देखील पाहायला मिळतं आणि त्याच क्षेत्रात खेळायचं होतं ते सिद्धू पाटीलला. बॉल आला डॉट, बऱ्याच उशिरानं डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतो तो आई गावदेवी कौसा ह्या संघाकडून. डॉट बॉल पर्सेंटेज आता वाढवावं लागेल, कारण की 2 षटकात 35 अशी मोठी धावसंख्या बनली आहे आणि प्रतिस्पर्धी वाडेकरला जर रोखायचं असेल तर डॉट बॉल आणि विकेट इथे सातत्यानं दाखवावे लागतील. सॉफ्ट अँड प्लेसमेंट, फक्त स्ट्राईक रोटेट करायचे आहे आणि ते करत असताना रनआउटच्या स्वरूपात फलंदाज बाद, विकेट डाऊन. सिद्धू पाटील बॅक टू द डगआउट. नवीन फलंदाज प्रणित पाटील मैदानाच्या आतमध्ये, परंतु सिद्धूचा विचार केला तर एक चौकार त्याच्या बॅटमधनं आपण पाहिला. वैयक्तिक 8 धावसंख्येचं योगदान त्याचं पाहायला मिळालं. या संघाची भरवशाची जोडी मैदानाच्या आतमध्ये प्रणित पाटील आणि अतुल भोईर. अतुल 7 चेंडू आणि 27 धावसंख्येवरती खेळताना पाहायला मिळतोय. तर पहिला ब्रेक थ्रू रनआउटच्या स्वरूपात आलाय. सांघिक यश ज्याला आपण म्हणू शकतो ते आई गावदेवी कौसासाठी. राईट मोर द विकेटनं कल्पेश. गोवारीचा हा चेंडू आला डॉट. पेस ऑफ करत असताना अगदी सरप्राईज केला अतुलला, कारण की अतुलनं अनुमान लावलं होतं ज्या वेगानं सध्या कल्पेश गोलंदाजी करतो त्या वेगानंच मी फटका खेळेन, परंतु वेग सध्या कमी दाखवला. हे व्हेरिएशन गरजेचं आहे. सीमित क्रिकेटमध्ये प्रत्येक बॉलवरती आपल्याला विविधताही दाखवावी लागते. कधी वेगानं चेंडू तर कधी कटरचे चेंडू देखील आपल्याला दाखवावे लागतात. कॉम्बिनेशन, मिश्रित गोलंदाजी, आणि तो प्रयत्न आता कल्पेशचा आपण पाहू शकाल. डीपमध्ये पॉईंटला असलेला क्षेत्ररक्षक त्याला आता कव्हर पॉईंटमध्ये तैनात करण्यात आलं आहे. उर्वरित प्रोटेक्शनचा आपण विचार केला तर लॉंग ऑफ, लॉंग ऑन, मिड विकेट आणि सोबत डीपमध्ये स्क्वेअर लेग देखील अतुलसाठी. इथे फटका, एज घेऊन बॉल मागे, फाईन लेग, रिंगणाच्या आतमध्ये बॉलपर्यंत पोहोचतील तोवर फक्त सिंगल. या षटकात चांगला प्रयत्न कल्पेश गुवारीचा. फक्त धाव एकच खर्च केली आणि बॉल 4 समाप्त झालेत. अप अँड डाऊन्स मॅचमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. सुरुवातीच्या 2 षटकात बॅट्समनचा बोलबाला आपण पाहिला, परंतु त्यानंतरची वापसी अगदी लाजवाब आपल्याला पाहायला मिळते ती कल्पेश गोवारीची. कारण की ह्या खेळपट्टीवरती ही खेळपट्टी कशा पद्धतीने योगदान देते हे त्याला देखील माहीत आहे. ॲज अ फलंदाज त्याने धावा काढल्यात. या खेळपट्टीवरती कोणता चेंडू जास्त कठीण जाऊ शकतो आणि त्या प्रकारे गोलंदाजी सध्या तरी आता कल्पेश करत असताना फिल्डिंग सेटअप आपण पाहू शकाल. डीपमधील जो पॉईंटचा क्षेत्ररक्षक त्याला आता डीपमध्ये स्वीपर कव्हरला तैनात केलं आहे आणि ऑनसाईडला 4 क्षेत्ररक्षक ठेवण्यात आलेत ते प्रणित पाटीलसाठी. हे 2 संघ एकमेकांच्या विरोधात बरेचदा खेळले असावे, त्या कारणासह एकमेकांचे स्ट्रॉंग झोन, वीक झोन माहिती आहेत. आणि तशी फिल्डिंग डाऊन दी ग्राउंड, समोर उडवलं बॉलला, क्षेत्ररक्षक प्रयत्न करत होता परंतु त्याच्या डोक्यात देता बॉल सीमारेषा पार. षटकार. बेचाळीस धावा स्कोर कार्ड वरती. शेवटचा 1 टू गो. शेवटचा एक चेंडू आता शिल्लक आहे. पहिला चेंडू प्रणितनं फेस केला, परंतु डगआउट मधनं जणू काही सेट होऊन हा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आलाय आणि त्यानं षटकार ठोकलाय. क्षेत्ररक्षक होता परंतु तो दर्शकाच्या भूमिकेत राहिला. प्रयत्न त्यानं केला परंतु त्याच्या आवाक्याच्या बाहेर हा बॉल होता. षटकार पाहायला मिळाला. आता देखील ऑन साईडला खेचायचं होतं आणि बॉल थाईसला लागून मागे येताना पाहायला मिळाला. अंतिम बॉल आला डॉट. षटकाची झाली सांगता 3 षटकांचा खेळ पूर्ण झालाय आणि 1 गड्याच्या मोबदल्यात धावफलकावरती धावसंख्या पाहायला मिळते ती 42 धावा.
तिसरे पंच चला. ज्युनियर ओमकारला आपण पाहतोय गोलंदाजी करत असताना. समोर अतुल मैदानाच्या आतमध्ये आणि साथीनं प्रणित. 42 धावा स्कोर कार्ड वरती. प्रति षटकाचा विचार केला तर 14.0 अशी धावगती. अंतिम मॅच आजच्या दिवसातील आपण पाहतोय. नामांकित 8 संघांपैकी हे 2 संघ आतापर्यंत आपलं अस्तित्व टिकवून या स्पर्धेमध्ये पाहायला मिळतात. परंतु इथनं कोणता संघ जिंकेल आणि ट्रॉफीचा हकदार होईल यासाठीची ही लढाई. पहिला चेंडू फुल ओव्हर लेनचा होता. ऑन साईडला स्वीप केलाय परंतु क्षेत्ररक्षक पाहायला मिळतोय. फक्त मिळेल ती सिंगल. स्ट्राईक रुटेट झाली आहे. या सिंगलनं धावफलक 43 वरती. उद्या देखील 8 संघांचा खेळ आपण पाहू शकाल ज्यामध्ये जीत भोईर अँड कंपनी अर्थात वाकळचा संघ आणि त्यांच्या विरोधात मोठी देसाई, त्यानंतर दिवा आणि विरोधात पडले संघ, त्यानंतर उसारगर आणि विरोधात साबे आणि अंतिम लढाई असेल दावडी आणि विरोधात म्हातार्डी. असे 8 संघ उद्या आपल्याला पाहायला मिळतील. म्हातार्डीचा निहाल यांचा संघ आपल्याला पाहायला मिळेल. तर उद्या ठीक 9 वाजता आपल्याला रिपोर्ट करायचा आहे टीम वाकळण आणि विरोधात खेळणारा मोठी देसाई. ही सूचना आपण पाहतोय आयोजनकर्त्यांच्या वतीनं. 9 वाजता रिपोर्ट. 9:30 वाजता जरूर आपण सामना सुरू करू. वाकळण संघ त्यांच्या विरोधात मोठी देसाई, उसारगर विरोधात साबे. तिसरी मॅच आहे दावडे आणि त्यांच्या विरोधात म्हातार्डी संघ निहाल यांचा संघ. त्यानंतर अनिकेत भगत यांचा संघ दिवा संघ आणि विरोधात रोहनचा पडले संघ आपल्याला पाहायला मिळेल. अशा पद्धतीचे लॉट्स आहेत. काही फेरबदल असतील तर ते तुमच्यापर्यंत जरूर आपण पोहोचवणार आहोत. परंतु पहिला सामना वाकळण आणि विरोधात मोठी देसाई हा सामना होईल ह्यात शंकाच नाही आहे. तर दोन्ही संघ ठीक 9 वाजता आपण रिपोर्ट करा जेणेकरून 9:30 वाजता आपण मॅचला सुरुवात करू शकू. फलंदाज बाद झाला. नवीन फलंदाज सर्वेश पाटील मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला परंतु प्रणित बाद झाला. हे महत्त्वाचं यश अंतिम टप्प्यात मिळवत असताना आपण ज्युनियर ओमकारला पाहतोय. या षटकात गोलंदाजी चांगली झाली आहे. पहिला चेंडू फुल लेनचा होता तिथे फक्त सिंगल आली. त्या बॉलवरती असं वाटलं होतं मोठा फटका पाहायला मिळेल परंतु आतापर्यंत हे चांगलं षटक मानावं लागेल टीम कौसासाठी. इथे देखील एज घेऊन बॉल मागे. फाईन लेगचा क्षेत्ररक्षक टिपला झेल. शून्यावरती परतत असताना सर्वेश पाटीलचा हा संपलाय खेळ. तीन षटकामध्ये धावा 42 होते. ह्या षटकात 10 जरी आल्या असत्या तरी 50+ धावा बांधल्या असत्या परंतु मोठ्या फटक्यांचा प्रयत्न अंगलाट आला. आणि स्लॉगओव्हरमध्ये प्रत्येक फलंदाज प्रयत्नशील असतोच की मोठा फटका यायला हवा आणि तो प्रयत्न करत असताना यश आलं नाही. या पहिल्या बॉलवरती सिंगल, त्यानंतर बॉल डॉट आणि त्यानंतर सलग 2 विकेट आलेत. कौतुक करावं लागेल ते ज्युनियर ओमकारचं. नाव जरी ज्युनियर असलं तरी कामगिरी अगदी सिनियर सारखी त्याने केली आहे. आणखी अंतिम टप्प्यात धावा वाचवायच्या होत्या आणि अशा मुवमेंटला मात्र त्यानं धावा वाचवल्यात. आतापर्यंत त्याचं गोलंदाजीचं विश्लेषण चांगलं पाहायला मिळतंय परंतु लिमिटेड ओव्हर्समध्ये विश्लेषण बदलायला वेळ लागत नाही. या ज्या पद्धतीनं आपण म्हणतो की क्रिकेट खेळच असा आहे जिथे खेळ बदलायला वेळ लागत नाही आहे आणि अशा पद्धतीचा खेळ आणि या खेळामध्ये कोणता संघ जिंकेल आणि ट्रॉफीचा मानकरी होईल हे मात्र पाहावं लागेल. शेवटचे 2 चेंडू या षटकातील शिल्लक आहेत. 43 वरती संघ पोहोचलाय. ह्या 2 मध्ये किमान एखादा षटकार यायला हवा तर मात्र 50च्या जवळ जय जलेश्वर वाडेकर पोहोचताना आपल्याला पाहायला मिळेल. द विकेटचा हा चेंडू पडला. बॉल व्यवस्थित मिडल करता आला नाही. या धाव घेण्याची संधी नव्हती परंतु स्ट्राईक आपल्या खात्यामध्ये अतुलला ठेवायची होती आणि त्या कारणास्तव विकेट सॅक्रिफाईस केला जातोय परंतु विकेटला देखील या स्पर्धेत महत्त्व आहे. कल्याण डोंबिवली क्रिकेट असोसिएशन अंतर्गत जेव्हा जेव्हा स्पर्धा आपण पाहतो तेव्हा सामना बरोबर झाल्यानंतर विकेटला प्रथम प्राधान्य दिलं जात आहे आणि त्या कारणास्तव अशा पद्धतीने विकेट सॅक्रिफाईस करणं अंतिम टप्प्यात ते देखील महागात पडू शकतं. नवीन फलंदाज धीरज मैदानाच्या आतमध्ये आता नीरज दाखल झालाय परंतु शेवटचा एक चेंडू आहे. फक्त धावण्याचं काम त्याला करायचं आहे. एका बॉलवरती किती धावा बनतील पाहावं लागेल. मैदानात प्रशांत आला, तो बाहेर देखील आलाय.
अंतिम बॉल प्रहार केलाय, क्षेत्ररक्षक पुढे सरकलाय, परंतु काय घडलंय, झेलवरती जात असताना स्टार्ट त्यानं घेतला नव्हता. सुरुवातीला कदाचित त्याचा अनुमान नव्हता की झेलपर्यंत आपण पोहोचू शकतो, परंतु अंततः बॉल तो पकडू शकला नाही. शेवट गोड झालाय, अंतिम बॉलवरती आलाय तो चौकार आणि या 4 मात्र धावफलक पोहोचले ते 47-47 या अंकावरती. 48चं चॅलेंजिंग आव्हान आहे. चॅलेंजिंग यासाठी म्हणतोय की ही मॅच 4 षटकांची आहे, म्हणजे प्रति बॉल मागे 2 धावा विजयासाठी बनवायच्या आहेत आणि या खेळपट्टीवरती योगदान गोलंदाजांचं आपण जास्त पाहिलंय. पहिल्या षटकात धावा 20, त्यानंतर 15, त्यानंतर 7 आणि या षटकात धावा फक्त आल्या त्या 5 धावा. एकंदरीत 4 षटकानंतर 12च्या सरासरीनं धावा आपल्याला 47 पाहायला मिळत आहेत. 48 विजयासाठी आवश्यक आहेत. चार षटकांचा खेळ संपला. पहिलं सत्र आपण पाहिलं आणि पहिल्या सत्रात धावा 47 बनल्या. 48 आता चॅलेंज विजयासाठी स्वीकारायचं आहे ते आई गावदेवी खौसा संघाला. 2 दिग्गज संघ आमने सामने आपल्याला पाहायला मिळतात, परंतु एका मॅनात 2 तलवारी राहणार नाहीत, त्या प्रकारची ही लढाई मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. तर जो संघ जिंकेल ट्रॉफी आणि ट्रॉफीचं स्वप्न घेऊन प्रत्येक संघ स्पर्धेत सहभाग नोंदवत असतो, परंतु स्वप्न आज कुणाचं साकार होईल हे पाहावं लागेल. देख लक्ष्य सामने बडा जिसके ना लडखड़ा कदम, वीर वही कहलाएगा जो लढेगा आखरी दम. आणि ती लढाई आता मैदानाच्या आतमध्ये कौसा संघाला करावी लागेल, कारण की लक्ष्य जरी 48 असलं तरी देखील ते लक्ष्य पूर्ण होऊ शकतं. त्यासाठी स्टार्ट तितकासा महत्त्वाचा असेल. ज्युनियर ओमकार आणि साथीनं कल्पेश गुवारी ही जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळते. तर गोलंदाजीसाठी या संघामध्ये आता ताकद वाढली आहे याचं कारण की कपिल पाटील आता या मॅचमध्ये इन आपल्याला पाहायला मिळतो. ह्या संघाचा प्रमुख गोलंदाज आहे. गेली कित्येक वर्ष वाडीगर संघाची नौका ज्यानं पार केली, आज फलंदाजी देखील त्याची आपण नेहमी चांगली पाहतोय. आणखी प्रमुख गोलंदाजामध्ये आपण अतुल भोईर असेल, प्रणित असेल, कपिलला पाहतोय, सिद्धू पाटीलला देखील पाहतोय, सर्वेश जो फिरकीचा जादूगर त्याच्याकडनं देखील नेहमीच अपेक्षा वर्तवली जाते आणि नेहमीच ह्या गोलंदाजी अटॅकनं हा संघ पुढे जाताना पाहायला मिळतोय. आता ह्या मॅचमध्ये कपिल आल्यानंतर गोलंदाजीचं बळ त्यांचं थोडंसं दुनावलेलं आपल्याला पाहायला मिळेल, परंतु समोर खेळणारा संघ तो देखील इतकासा कमी लेखून चालणार नाही आहे, कारण की त्या संघाकडनं देखील आज दिवसभर जबरदस्त खेळ झाला आहे. म्हणजे ह्या मॅचमध्ये बॅटल अतिशय चांगलं रंगताना आपल्याला पाहायला मिळेल, परंतु इथनं कोणता संघ जिंकेल आणि थेट मेगा फायनलमध्ये धडकणार हे मात्र पाहावं लागेल. 4 षटकांची मॅच पूर्वार्धामध्ये बॅटिंग झाली, 47 धावा बनल्यात आणि 48 चॅलेंज स्वीकारण्यासाठी
मैदानाच्या आतमध्ये कल्पेश गुवारी आणि साथीनं ज्युनियर ओमकारला आपण पाहतो. षटक क्रमांक पहिलं गोलंदाज प्रणित पाटीलचा वापर पहिल्या षटकात. या संघातील एकमेव फास्टर बॉलर्स म्हणून प्रणित पाटीलची ख्याती आपण पाहिली आहे आणि त्या वेगवान गोलंदाजाचा वापर ह्या पहिल्या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. P1चं हे पहिलं षटक. समोर कल्पेश. पहिला चेंडू आउटसाइड द ऑफ स्टंप, वाईड बॉल, अतिरिक्त धाव. वाईड यॉर्कर हाताळायचा होता. अवे फ्रॉम द बॉडी ज्याला आपण म्हणतो. फलंदाजच्या हिटिंग झोनपासून चेंडू दूर ठेवण्याचा प्रयत्न गोलंदाज करतायत, परंतु हा प्रयत्न करताना बॉल जास्तच बाहेर निघालाय आणि त्या कारणास्तव धाव अतिरिक्त मिळते. एक धाव धावफलकावरती. इथे देखील पुन्हा धावू दिलंय. सेकंड वाईट. सलगचा दुसरा वाईट आपल्याला पाहायला मिळतोय. दिशेवरती नियंत्रण नाही आहे. कदाचित एकाच दुसरा वाईट आला तर चालेल, परंतु वाईट लाईनच्या जवळ गोलंदाजी करायचं हे मानस सध्या आपल्याला प्रणित पाटीलचं पाहायला मिळतं. कारण की हिटिंग झोनमध्ये बॉल टाकला तर कदाचित मोठा फटका येऊ शकतो. त्यापासून वाचण्यासाठी सध्या तरी ही लाईन आपल्याला पाहायला मिळते. दरम्यान हा चेंडू आता जाऊ दिलं नव्हतं. खरं तर खेळण्याची चेष्टा देखील केली आणि पंच देखील दर्शवतात की रिटर्न क्रीजच्या आतमधनं हा बॉल ट्रॅव्हल होतोय आणि आता अंततः डॉट बॉल प्रणित पाटीलचा आपल्याला पाहायला मिळतोय. 2 धावा स्कोर कार्डवरती. पहिला डॉट देखील आलाय. राईट मोर द विकेटनं प्रणित. पंचांना पार करून टाकलेला हा चेंडू त्याच्यावर आडव्या बॅटनं फ्लॉक स्वीपचा नजराणा. 1 बाउन्स ओव्हर दी लाईन. सीमारेषा पार. आलाय चौकार. उत्तर दिलंय. कारण की जेव्हा बॅटिंग करत होता वाडेकर त्यांचे 4 बॉलमध्ये 10 होत्या आणि ते 3 बॉलमध्ये 10 पाहायला मिळतात त्या टीम कौसाच्या. चांगला चेंडू. सन्मान दिला जातोय. गुड क्रिकेट. आक्रमकतेसोबत टेम्परमेंट ॲज अ फलंदाज आपल्याकडे असणं तितकंच महत्त्वाचं काम आहे आणि ते कार्य पूर्ण करताना आपण कल्पेशला पाहतोय. त्याला माहीत आहे मॅच जर जिंकायची असेल तर शेवटपर्यंत आपल्याला खेळ करावा लागेल. आणखी त्याच्यामध्ये क्षमता आहे. चांगले फटके तो दाखवताना आपल्याला नेहमीच पाहायला मिळतोय. 2 चौकार देखील त्यांना नुकतेच ठोकलेत देखील. इथे देखील फटका चांगला आहे. ऑफ साईडला मिड ऑफच्या डोक्यावरून बॉलला पाठवायचं होतं, परंतु एलिमिनेशन मिळालं नाही आहे आणि कॉर्ड बेंचच्या माध्यमातून धक्का लागलाय. कल्पेशला मात्र परतावं लागेल. असेल ती टीम वाडेगरसाठी. प्रांजल अँड स्वरूप 11 जय जलेश्वर वाडेगरला आपण पाहतोय. पुरस्कर्ते आता संघाच्या कामगिरीवरती जरूर खुश असतील. सध्या तरी मॅचमध्ये फ्रंट फुटला आपण वाडेगरला पाहतोय, परंतु ही मॅच जशी पुढे जाईल ह्या मॅचमध्ये चुरस आणि रंगत प्रेक्षकांना पाहायला मिळेल. कारण की 2 लढवय्ये संघ एकमेकांच्या विरोधात उभे टाकलेत.
2 चौकार सुरुवातीला आपण पाहिले, परंतु त्यानंतरची येणारी विकेट या मॅचमध्ये आत्मविश्वास जरूर देऊन जाईल ती वाडेकर आणि सोबतच गोलंदाज प्रणित पाटीलला. नवीन फलंदाज निलेश भोईर मैदानाच्या आतमध्ये ऑन स्ट्राईक. डाव्या हाताचा आक्रमक फलंदाज स्ट्रायकिंग इनला पाहायला मिळेल. ओव्हर द विकेटचा हा चेंडू रिव्हर्स खेळतात. आणखी आपलं पॅव्हलियन कक्ष, खेळाडू कक्ष जर पाहिलं तर ती वरती आपण पाहू शकता फर्स्ट फ्लोअरला. हे एकमेव असं क्रीडांगण आपण पाहतोय. अन्यथा काही ठिकाणी मॅचेस, जेव्हा मोठ्या मॅचेस आपण पाहतोय, मोठा स्पर्धेचं आयोजन नियोजन, त्या ठिकाणी कदाचित अशा पद्धतीनं देखील डगआउट कक्ष पाहायला मिळत नाही, खेळाडू कक्ष. परंतु इथे ती उपलब्धता आपल्याला पाहायला मिळते. ऐतिहासिक हे क्रीडांगण आहे. या क्रीडांगणावरती प्रेक्षक जरी नसले तरी देखील लाईव्हच्या माध्यमातून बरेचसे प्रेक्षक ह्या क्रीडांगणावरील स्पर्धा नेहमीच एन्जॉय करताना पाहायला मिळतात. नेक्स्ट बॉल अतुल भोईरकडनं. आतापर्यंत जे कडू औषध अतुल भोईरनं प्रतिस्पर्ध्यांना पाजलं, आता ते सुतावरती पिण्याची बारी आली आहे. क्रिकेटमध्ये नेहमी आपण म्हणतो की बारी बारी सबकी बारी, पहिले तुम्हारी आबा हमारी. आणि आता ती बारी सध्या तर निलेश भोईर दाखवत असताना भोईरच्या अगेन्स्ट भोईर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो. एका बाजूने अतुल तर एका बाजूने निलेश. स्वीप करायचं होतं, फॉलिंग स्वीप, परंतु काय घडलंय, डायरेक्ट हिटला चान्स घेतली होती परंतु धाव मिळेल. बॅकअप जरूर केलंय परंतु लेग बाईटचा पंचांचा इशारा, एक धाव संघाच्या खात्यामध्ये ऍड होईल. धाव फलक 24 या अंकावरती. ज्या सरासरीची आवश्यकता ती सरासरी पूर्ण झाली आहे. षटकार देखील टोकला ह्या षटकात. या षटकाचा विचार केला तर 10 धावा आल्यात आणि अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत.
12च्या सरासरीनं विजयासाठी धावा बनवायच्या आहेत. त्या सरासरीपर्यंत तर संघ पोहोचलाय, परंतु ह्या 2 बॉलमध्ये जितक्या धावा येतील तितकं समीकरण सोपं बनेल ते गावदेवी कवसासाठी. इथे देखील फटका चांगला आहे, गॅपमध्ये देखील टर्निंग कॅच पाहायला मिळते. खेळ ओमकारचा संपलाय आणि धक्का लागलाय तो पाठलाग करत असताना दुसरा हई गावदेवी कवसा टीमला. नवीन फलंदाज आदित्य मैदानाच्या आतमध्ये. आदित्य टकलेला आपण पाहतो जो मैदानाच्या आतमध्ये इंटर झालाय. प्रयत्न केला होता मोठ्या फटक्याचा, परंतु प्रयत्न फसला आणि वैयक्तिक 1 या अंकावरती ओमकार ज्युनियर बाद झालाय. आता पूर्णतः अशा अपेक्षा निलेश भोईरच्या खांद्यावरती असतील. अतुलनं विकेट तर मिळवून दिली आहे. या अगोदर देखील 1 विकेट आपण पाहिली होती, ती प्रणित पाटीलच्या नावावरती. आणि आता अष्टपैलू योगदान अतुल भोईरचं आपण पाहू शकाल. 5 चेंडू 10 त्यानं खर्च केल्यात. शेवटचा बॉल प्रहार केलाय, अगदी ब्लॉक होलला टाकलेला बॉल उडवण्याचा प्रयत्न, मिनी हेलिकॉप्टर ज्याला आपण म्हणू शकतो, परंतु तो लँड देखील मैदानाच्या आतमध्येच झालाय आणि फक्त मिळते ती सिंगल. धावफलक 25 वरती बॅलन्स स्थिती मॅचची आपण पाहू शकाल. अगदी हेलकावे घेणारी मॅच कधी कवसाच्या बाजूने तर कधी ह्या मॅचमध्ये इंटर होताना आपण वाडेगरला देखील पाहतोय. म्हणजे मॅच दोन्ही संघ सोडायला तयार नाही आहेत. ज्या पद्धतीनं आपण म्हणतो की कसोशीनं जर विजयासाठी प्रयत्नशील आपण राहिलात तर विजय निश्चित आहे, परंतु कुणाचा निश्चित हे सांगणं इथनं कठीण झालंय. बंद लिफाफा ही मॅच क्लायमॅक्स अभी बाकी आहे सध्या तरी हेच म्हणू शकतो. कारण की ह्या खेळामध्ये असं म्हटलं जातं की मुश्किलें मुसीबतें तमाम है इस खेल में, परंतु जीत उसी को मिलती है जिसका इरादा बुलंद हो. आणि तो इरादा बुलंद करावा लागेल तो दोन्ही टीम्सला, परंतु विजयाचं स्वप्न कुणाचं साकार होईल हे सध्या तरी पाहावं लागेल. गोलंदाजीसाठी महत्त्वाचं षटक ह्या मॅचमध्ये जो नुकताच दाखल झालाय कपिल पाटील, आणि त्याच्याकडनं भरपूर अशापेक्षा नेहमीच वाडेगडला आपण पाहतोय राहिल्या जातात. आणि या मॅचमध्ये मोस्ट इम्पॉर्टंट षटक अर्थात टर्निंग पॉईंटचं षटक त्याच्या खांद्यावरती आपण पाहतोय. आणि या षटकामध्ये मॅचचा पर्दाफाश होईल ह्यात शंका नाही आहे, कारण की इथे धावा जर जास्त आल्या तर या मॅचमध्ये पकड आपल्याला भक्कम पाहायला मिळेल ती आई गावदेवी कवसा संघाची. आणि या मॅचमध्ये विकेट आणि डॉट बॉल आले तर या मॅचवरती पकड मजबूत वाडेगरची पाहायला मिळेल. पहिला चेंडू पडला, अगदी आतल्या साईडला कट होताना आपल्याला पाहायला मिळतोय. चांगला चेंडू, जबरदस्त चेंडू पाहायला मिळतोय. डॉट चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. जबरदस्त चेंडू पडला, बॉल वेगवान चेंडू पाहायला मिळाला आणि अंततः इथे विकेट सॅक्रिफाईस करावी लागेल. आदित्यच्या बॅटवरती बॉल आला नाही आणि त्या कारणास्तव स्ट्राईक आपल्या खात्यामध्ये घेण्याचा प्रयत्न निलेश भोईरचा आपण पाहतोय, कारण की लेफ्ट हँडर आहे आणि त्याच्या अगेन्स्ट राईट हँडरला थोडीशी मुश्किल, थोडीशी कठीण परिस्थिती आपण पाहिली आणि त्या कारणास्तव विकेट आधीची सॅक्रिफाईस केली आहे. आणि त्या स्ट्राईकला निलेशला आपण पाहू शकाल. हे बॅटल खरं तर या मॅचचं चित्र स्पष्ट करेल. इथे विकेट जर निलेशची आली तर या मॅचवरती वर्चस्व वाडेगरचं जरूर राहील आणि इथे जर मोठे फटके आले तर ह्या मॅचमध्ये पुन्हा एकदा रंगत आपल्याला पाहायला मिळेल. आणि ज्या अशा अपेक्षेनं कपिल मैदानाच्या आतमध्ये आला आणि त्याच्याकडनं 2 चेंडू डिलिव्हर झाले आणि खरं तर पडल्यानंतर बॉलमध्ये तो जरूर व्हेरिएशन दाखवतोय. पडल्यानंतर बॉल आतमध्ये देखील येतो. ही विविधता नेहमीच कपिल पाटीलची आपल्याला पाहायला मिळतोय. खरं तर उजव्या हाताच्या फलंदाजासाठी नॅचरल लेग ब्रेक गोलंदाज ज्याला आपण म्हणू शकतो, कारण की तो डावखुरा गोलंदाज आहे आणि बॉल आतमध्ये आणताना लेगस्टिक वरून आपल्याला कपिल पाटील पाहायला मिळतोय. चेंडू आता शिल्लक असतील ह्या षटकातील 4 चेंडू शिल्लक आहेत. धावसंख्येचा विचार केला तर 25 धावा धावफलकावरती अजूनही 23ची गरज. चेंडू बॅटचा संपर्क तितकासा सुरेख नाही आहे. दोघांमध्ये हा ना चालू आहे आणि अंततः काय घडलंय, बिग मिस्टेक. ही चुकी खूपच चांगला टेल ती आई गावदेवी
कौसा संघाच्या, कारण की विकेट आली आहे रनआउटच्या स्वरूपामध्ये. निलेश भोईरची गरज होती का? सुरुवातीला जर प्रयत्न केला असता तर धाव बनली असती, परंतु द्विधा मनस्थितीमध्ये घेतलेला निर्णय नेहमीच फसतो आणि तेच घडलं रनआउटच्या स्वरूपामध्ये. निलेश भोईर बॅक टू द डगआउट. बिग पिच जालमध्ये मोठा धक्का तो टीम कौसाला. भोईर 5 चेंडू 12चं योगदान त्याचं राहिलं अगदी जड पावलाने सध्या मैदान सोडताना. निलेशला आपण पाहतोय. नवीन फलंदाज प्रशांत पाटील आणि योगेश फौजदार ही नौकी जोडी मैदानाच्या आतमध्ये. टॉप ऑर्डर आता कॉलॅप्स झाली आहे. 4 गडी बाद झालेत. आता लोअर मिडल ऑर्डर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. आक्रमक गोलंदाजी सध्या कपिल पाटीलची आपण पाहतोय. या संघाचा महत्वाचा गोलंदाज का आहे हे सध्या तरी दर्शवत असताना विकेट डाऊन. मेन पंचांचं बोट आकाशाकडे आपण पाहतोय आणि एज अँड टेकन कॉडब्यांच्या माध्यमातून मात्र योगेश फौजदारला मैदान सोडावं लागेल. विकेट आली आहे. सातत्यानं गडी गमावले आणि त्या कारणास्तव ही मॅच मात्र कठीण बनली आहे. सुरुवात ज्या दणक्यात झाली होती, पहिल्याच षटकात 14 आल्या होत्या, त्यानंतरच्या 4 बॉलमध्ये 10 आल्या होत्या. म्हणजे 10 चेंडूमध्ये जवळजवळ 24 धावा आपण पाहिल्या. आणि उर्वरित जर समीकरणाचा विचार केला तर उर्वरित ज्या 24 धावा बनवायच्या होत्या त्यासाठी चेंडू शिल्लक होते ते तब्बल 14 चेंडू. म्हणजे इक्वेशन सोपं होतं. आणि तिथनं ज्या पद्धतीनं कपिलनं गोलंदाजी केली आणि या मॅचमध्ये खऱ्या अर्थानं पलटवार राहिलाय तो प्रांजल अँड स्वरूप 11 जय जलेश्वर वाडेकर टीमचा. 4 चेंडू डॉट आलेत, ज्यामध्ये विकेट देखील आल्या. रनआउटच्या विकेट आपल्याला पाहायला मिळतात आणि खॉड बँडची विकेट देखील. एक विकेट सॅक्रिफाईस आधीची झाली, त्यानंतर निलेश देखील बाद झाला. आणि आता वैयक्तिक कपिलच्या नावावरती विकेट येत असताना आपण पाहतो खॉड बँडची. का कपिलचा नाव उल्लेख केला जातो? एक नामांकित गोलंदाज म्हणून नेहमीच कपिलकडे पाहिलं जातं आणि त्यानं ते स्वतःला पुन्हा सिद्ध केलंय. चांगला चेंडू, फक्त मिळेल ती सिंगलच धाव. एक ह्या धावसंख्येनं काम बनणार नाही. आता लक्ष दूरचं गाठायचं आहे. आम्ही नेहमी म्हणतो जेव्हा दूरचा पल्ला कमी वेळेत गाठायचा असतो तेव्हा हवाई सफर करायचा असतो. आणि त्याच पद्धतीनं कमी चेंडू जेव्हा जास्त धावा बनवायच्या असतात तेव्हा मात्र एरियल रूटनं धावा बनवायच्या आहेत. धावा धावपळकावरती आपल्याला पाहायला मिळतात त्या 26 धावा. अजूनही 22ची गरज असेल या षटकातील शेवटचा चेंडू. 7 चेंडू 22. लॉब केला बॉल डीपमध्ये, क्षेत्ररक्षक टिपला झेल आणि संपलाय तो आता प्रशांतचा देखील खेळ. माहिती पोहोचवली जाते की ह्या हंगामात कौसा संघानं 3दा परास्त केलं होतं ते वाडेगर टीमला. परंतु आज वाडेगर संघाचं वर्चस्व सध्या पाहायला मिळतंय. सिद्धू पाटील गोलंदाजी ट्रॅकवरती. अंतिम 6 चेंडू आणि धावसंख्येचा विचार केला तर 22 धावसंख्येची अजूनही आवश्यकता आहे. खरं तर 6 चेंडू 36 बनू शकतात. मॅथमॅटिकली विचार केला तर 6 षटकार आले तर 36 बनतात आणि धावा 22 बनवायच्या आहेत. ऑन पेपर हे लक्ष शक्य आहे, अशक्य असं काही नाहीये क्रिकेटमध्ये. पण तो स्वतःला सांगावं लागेल की जोपर्यंत आपण जिंकलो नाही तोपर्यंत अशक्य प्राय असं काहीच नाही. फुलटॉस बॉल नीरजला आपण पाहतोय. आज जबरदस्त कॅचिंग आपण नीरजची पाहिली आहे. विकेट आली आहे. सातत्यानं गडी गमावली आणि त्या कारणास्तव हा संघ बॅकफुटला आला. अन्यथा 48 धावा फार मोठ्या नव्हत्या. ज्या पद्धतीनं सुरुवात झाली होती ती टीम
कौसाची. त्यानंतर मात्र जी वापसी राहिली आहे कपिल पाटीलची, खास करून त्यानं फक्त धावा खर्च केल्या त्या षटकामध्ये. एकच धाव त्यानं खर्च केली आणि विकेट त्यानं मिळवली आणि त्या जोरावरती या मॅचमध्ये खऱ्या अर्थाने इन झाला तो संघ जय जलेश्वर वाडेकर संघ. ठाकूर मैदानाच्या आतमध्ये आता दाखल झालाय. खरं तर आघाडीच्या फलंदाजांकडनं भरपूर आशा अपेक्षा होती, ते लवकर बाद झाले आणि खास करून रनआउटची जी विकेट निलेश भोईरची आली तिथे हा सामना टर्न झाला. कोणी जर विचारलं ह्या मॅचचा टर्निंग पॉइंट कोणता क्षण होता तर तो क्षण होता ज्या पद्धतीने आंतरराष्ट्रीय स्तरावरती आपण डेव्हिड मिलारची कॅच T20 वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये पाहिली होती. टर्निंग पॉइंटची ती कॅच होती. त्याच पद्धतीनं काहीसा टर्निंग पॉइंटचा तो विकेट निलेश भोईरचा, तिथनं मॅच टर्न झाली फुल टर्न. परंतु अशा मोमेंटला बॉलमध्ये असलेला वेग आणि त्या वेगावरती यष्ट्या उद्ध्वस्त केल्या त्या सिद्धू पाटीलनं. विकेट, वन मोर विकेट आणि आल्या पावली मात्र बलदेवला माघारी यावं लागेल. धक्का लागला आणखीन एक. तब्बल जर विचार केला तर जवळजवळ 8 गडी गमावलेत बॅटिंग करत असताना, पाठलाग करताना टीम कौसानं. आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. खर तर आज फिल्डिंग मध्ये देखील मन जिंकली नीरजनं. बेस्ट फिल्डर ह्या रेसमध्ये सध्या तरी तो पुढे आपल्याला पाहायला मिळतो. जवळजवळ 6 कॅचेस, एक मॅचमध्ये 4 आणि ह्या मॅचमध्ये देखील त्यानं 2 झेल टिपलेत. या अगोदर देखील लेफ्ट हँडरचा झेल त्यानंच टिपला होता. एक वैदिकनं देखील झेल टिपला होता. इथे देखील चांगला चेंडू. सिद्धू पाटील गोलंदाजीमध्ये देखील योगदान देत असताना बऱ्याचदा तो गोलंदाजी करताना आपण पाहिला नव्हता मागील काही कालखंडामध्ये, परंतु पुन्हा त्यानं चेंडू हातामध्ये घेत असताना आता गोलंदाजी देखील दाखवायला सुरुवात केली आहे. पडला बॉल आतमध्ये येत असताना फिरकीचं माहेर घर म्हणून नेहमीच वाडेकरला आपण गेली कित्येक वर्ष पाहिलंय आणि तीच फिरकी या मैदानावरती पुन्हा सिद्ध करत असताना या षटकात देखील एकही धाव नाही आहे. निर्धाव षटक येऊ शकतं. दरम्यान इथे मात्र सिंगल पूर्ण होईल. या मॅचवरती वर्चस्व आपल्याला पाहायला मिळालं. प्रत्येक डिपार्टमेंटमध्ये स्वतःला सिद्ध केले ते टीम वाडेकरनं. प्रांजल्यान स्वरूप 11, प्रवीण तांडेल पुरस्कृत हा संघ आपण पाहतोय. आज पुरस्कर्ते संघ नायक हे सारेच खुश आपल्याला पाहायला मिळतील संघाच्या कामगिरीवरती. अशा पद्धतीचं कार्य त्यांचं जरूर राहिलं. आतापर्यंत 9 ते 10 ट्रॉफीज त्यांनी प्राप्त केल्यात आणि आता 11वी ट्रॉफी लोडिंग आपल्याला पाहायला मिळेल. नेहमीच चर्चेत हा संघ आपल्याला पाहायला मिळतो. अभिनंदन टीम वाडेकर, जबरदस्त खेळ, परंतु हार्ड लक, टफ लक मी तरी म्हणेन ते आई गावदेवी कौसा संघ हरलात, परंतु लढाई जबरदस्त या संघाने देखील केली. इथून पुढील वाटचालीसाठी त्यांना देखील आपण शुभेच्छा देऊया आणि या मॅच